पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. अगो बाई आलात का? लग्नाच्या सजावटीचं त्या नाना पळशीकरशी बोलून आलो. हो का, बरं झालं. नाही म्हटलं लग्नाच्या मुहूर्ताचे दिवस आहेत, वेळेवर पंचायत नको ना. हो ते खरंच. बरं आता पुनर्वसू आला की पत्रिकेचे ठरवून घेऊ. नंदिनी कुठे दिसत नाही? मठात आहे, पादुकांसमोर बसलीये. मनोहररावांची तब्येत अचानकच ढासळली. इतक्या वर्षांची तब्येतीची हेळसांड आत्ता भोवते त्यांना. दवाखान्यात जाऊन आले का नाही ते? दुखणं अंगावर काढलं तर वाढेल असं मी म्हणालो त्यांना. ते हो हो म्हणाले, पण दवाखाना गाठला की नाही कुणास ठाऊक. नंदिनीला पाठवूया का? बरं वाटेल त्यांना. विचारलं मी त्यांना, दुपारी सांगतो म्हणाले. आपल्याकडून कोणी जायची गरज आहे का? रामचंद्र म्हणाले मी जातोय, त्यांना जाऊन अंदाज घेऊ द्या, तशीच गरज वाटली तर आपण भेटून येऊ. मग पुनर्वसू येतोय हो आज. सगळा बाळ बिस्तरा घेऊनच ना? हो म्हणजे तसं काही बोलणं झालं नाही, पण आता परीक्षा संपली तर बाळ बिस्तारा गुंडाळूनच येईल ना तो. नाहीतरी आता आहे काय त्याचं पुण्यात. मनोहररावांची तब्येत नाजूक झाली आहे. लवकरात लवकर हे लग्न पार पडलं तर बरं. महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल. हरिओम हरिओम. चहा आणू का घोटभर? चालेल. नाव नोंदवून आलीस? बाबा अरे मी विचारलं होतं तुला फोनवर. तू म्हणाली होतीस मी चालले, तर मी नाही कसं म्हणणार मग? नाही मी विचारलं होतं तुला. म्हणजे तू खरंच लग्न करणार आहेस त्या वासूशी? त्याचे बाबा आणि त्याचा मोठा भाऊ मठ चालवतात, माहिती आहे ना तुला? बाबा अरे तो संस्कृत MA आहे आणि पुढे MPhil PhD पण करणार. आणि मग त्यानंतर काय? मठ चालवणार? नाही अरे त्याला प्रोफेसर व्हायचं. काय म्हणताना काही म्हणत असेल तो. बाबा अरे असं काय करतोस? मी एका सुशिक्षित आणि चांगल्या मुलाशी लग्न करणार आहे जो हुशार आहे, कॉन्फिडंट आहे आणि प्रेमळ आहे. शेवटी आहे मठवालाच. तू असं मठवाला म्हणत राहा. आणि मी एकदा लग्न झालं की ते मोडता येत नाही हे माहिती आहे ना तुला? मोडायचं नाहीच आहे मला, पण एकदा केलं की केलं. तू ना अजून थोडा वेळ घे बाळा. खूप वेळ घेतलाय बाबा. नको ना एवढी काळजी करूस, सगळं ठीक होईल. मला वासूशी बोलायला लागेल. केव्हाही बोल. त्याशिवाय मी आहे ना वेळ आपल्याकडे. तू आता गावाला गेला, परत आला ना की तू बोल त्याच्याशी. थँक्स. आता प्लीज जरा नॉर्मल होशील का? अवघड आहे. आणि बघ, लग्न हे रजिस्टर पद्धतीनंच व्हायला पाहिजे. दुसरी कुठलीही पद्धत मला मान्य नाही. वैदिक पद्धतीनं लग्न झालं तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात. हो बाबा, म्हणून तर नाव नोंदवलंय ना. आणि लोक काय म्हणतील ते म्हणून, पण मला तत्वतः तसं लग्न मान्य नाही. म्हणजे माझं लग्न मान्य आहे तुला तत्वतः? मला वासूशी बोलायला लागेल.
अगोदर माझ्या काही अटी आहेत, त्या त्यांनी मान्य केल्या तर. अगं रडू नको बाळा. ऐक, रडू नको. हे बघ काही होणार नाही बाबांना. आणि आता रामचंद्र येतील इतक्यात, कळेल आपल्याला. तुम्ही जाऊन या, बरं वाटेल त्यांनाही आणि तुम्हालाही. बाबांना काही होणार नाही ना? हो बाई, असं अभद्र काही मनात आणायचं नाही हो. रडू नको. आई लहानपणीच गेली आणि आता तरुणपणी बाबा गेले तर मी काय करणार? पण आपण असा विचार कशाला करायचा? आपण फक्त देवाकडे प्रार्थना करायची. तो बसलाय ना वर, तो सगळं नीट करेल. आणि माझं आत्ताच बोलणं झालं बाबांशी, आवाजावरून तरी बरे वाटले मला ते. मला म्हणाले तू चांगल्या घरात पडतेस, आता सुखाने मरीन मी. अगं बाई, पुरे ग पुरे आता. नंदिनी, आणि मलाही तसंच म्हणाले ते, पण मी समजावलं त्यांना. आणि तुम्ही त्यांना धीर द्यायला हवा. माणूस आजारी असला की निराश होतो, बोलतो असलं काहीतरी भलतं सलतं. पण हे बघा, तुम्ही त्यांच्या जीव की प्राण आहात. तुम्ही त्यांना समजावलं पाहिजेत, त्यांच्या मनाला उभारी येईल असं काहीतरी बोललं पाहिजेत, नाही का? आणि त्यांच्या समोर डोळ्यातून पाणी काढायचं नाही. तुम्ही या घरच्या होणाऱ्या सुनबाई आहात. तुमचं वर्तन त्याला शोभेल असंच असलं पाहिजे, संयमी आणि धीराचं. आशीर्वाद द्या मला. आमचे आशीर्वाद तर आहेतच तुमच्या पाठीशी. अगं काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हं? आणि आम्ही आहोत ना, काही लागलं तर लगेच कळव, आम्ही येऊ. काय हे बघ, या घराच्या होणाऱ्या सुनेनं असं डोळ्यातनं पाणी नाही बे काढायचं. मी माझं सामान घेऊन येते. बर. काय हो, काही गंभीर आहे का? तसंच दिसतंय. हरिओम. हो, त्या लगेच निघतायत. हरकत नाही, रामचंद्र येतील बरोबर. काय? अरे बापरे. काय? बोलू नकोस, मी सांगितलं म्हणून, नाही तर माझ्यावर यायचं. माझं लग्न ठरवलंय नंदिनीशी? किती बालिश येते आणि किती पोरकटासारखं वागत असते. म्हणजे मुलगी म्हणून चांगली आहे, पण मी कधीच तिच्याकडे त्या दृष्टीनं पाहिलं नाहीये. आणि मुळात मला न विचारता दादाबाईंनी माझं लग्न ठरवलंच कसं? आमची लग्न ठरवताना आम्हाला कुठे विचारलं होतं? आम्हाला फक्त सांगितलं की हा मुलगा आहे, या तारखेला तुमचं लग्न आहे. चूक येते. बरोबर करायला हिंमत लागते. माझ्यात ती नव्हती. हिंमत नाही दाखवली तर खूप मोठी किंमत मोजावी लागते. आयुष्य संपतं तुमचं. माझं तसं होणार नाही. मी दादाबाईंना स्पष्ट सांगणार आहे की मला नंदिनीशी लग्न करायचं नाहीये. मी तिचा पार्टनर कधीच होऊ शकत नाही. तिच्याशी तो कनेक्टच नाहीये माझा. तिची मतं, तिचे विचार हे सगळं खूप वेगळं आहे. मी आत्ताच्या आत्ता माईदादांकडे जातो आणि त्यांना सगळं सांगतो, खरं खरं. तशी काही गरज वाटली तर कळवा आम्हाला. आम्ही नंदिनीला सांगितलेलं नाहीये, पण तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. औक्षण वेळ आलात तुम्ही. मला तुमच्याशी बोलायचंय. आपण नंतर बोलू. महत्वाचं आहे. हो, तरी ही वेळ नव्हे. ही वेळ गेली तर फार उशीर होईल. हे बघा, नंदिनीच्या संदर्भातच आहे.
एवढ्या तातडीनं बोलण्यासारखं? हो, मला बोललं पाहिजे. दादा, एक वडील म्हणून मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मी तुमच्या शब्दाचा मान राखतो, पण हे बोलायचंय तुम्हाला आत्ता यावेळी? पण मी काही निर्णय घेतलेत कशाबद्दल? माझ्या आयुष्याबद्दल. कसले निर्णय? लग्नाचे. माझं एका हरिओम. दादा, नंदिनीची आत्या. हरिओम. कशी आहे आमच्या मित्राची तब्येत? हरिओम. काय झालं? बरे आहेत ना बाबा? माफ करा, पण दादा काय? बरे आहेत ना माझे बाबा? तुमचे बाबा देवाघरी गेले. बाबा. नंदिनी, नंदिनी अगं. माझ्या आईला नेऊन देवाचं समाधान नाही झालं, म्हणून माझ्या बाबांनाही नेलं त्यांनी. बाबा. तिला सांगितलं होतं दादांशी बोलणं झालं की फोन करेन, पण दादांशी बोललोच नाही तर तिला सांगू काय? ती काळजी करत असेल का? पण आता माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये, तर मी काय बोलू? उलट इकडचं सगळं कळलं तर तिला अजून काळजी वाटेल, किंवा माझ्या आवाजावरून तिला संशय येईल. नको, आत्ता नकोच बोलायला. दादांशी आज रात्री किंवा उद्या सकाळी बोलणं करून मगच तिला सांगावं, तेच बरं. फोनच घेत नाही या. विद्या, अरे तू कामात असेल. कसल्या मठाच्या? विद्याधर, उर्मी, या सगळ्याचा अर्थ काय समजायचा आम्ही? बाबा अरे तो स्वतः करेल फोन. आता करेल तेव्हा करेल, पण आता फोन घ्यायला काय झालंय त्याला? तू शांत हो ना. मी शांतच आहे, माझा फक्त आवाज चढलाय. विद्या, अरे तू का हायपर होतोय? अरे हायपर होतोय म्हणजे काय? एकुलती एक मुलगी आहे ती माझी, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या मुलाला साधी जबाबदारीची जाणीव नाही. अरे 4 तास झाले फोन भोवती बसलोय आपण, काय कळत नाही त्याला हे? बाबा अरे त्याला काहीतरी अडचण असेल. हे बघ, तू त्याला डिफेंड करू नको का? डिफेंड नाहीच करत आहे मी, पण असं नाही का होऊ शकत कधीतरी? होऊ शकतं ना, पण हे सगळं कळवण्याची एक पद्धत असते.
की बाबा मी मठामध्ये कीर्तन करतोय, पूजा करतोय, भजन करतोय, काय त्याला जे जमेल ते करतोय, आणि हे सगळं एवढं महत्वाचं आहे की माझ्या फोनकडे डोळे लावून बघत असलेल्या मुलीच्या मनाची मला काही पर्वा नाहीये. विद्या विद्या तू जरा शांत हो, नंतर तुलाच त्रास होतो. हा नंतर मग आत्ता काय होतंय असं वाटतंय तुला? मला पटतंय विद्याधरचं. हद्द आहे, म्हणजे बेजबाबदारपणाची हद्द आहे. म्हणजे साधारणपणे हा मुलगा पुढे आयुष्यात माझ्या मुलीला कसं वागवणार आहे हे स्पष्ट दिसतंय मला इथे. नाहीतर काय, शितावरनं भाताची परीक्षा होते. अरे बाबा असं काही नाहीये. उर्मी, शब्दांपेक्षा नेहमी कृती जास्त बोलते. मला सांग, सकाळी गेलाय तू? तुला सांगितलं घरी बोलतो आणि लगेच फोन करतो. सकाळपासून चित्त थाऱ्यावर नाहीये तुझं. बाबा काही बोलू नकोस तू. तू काही बोलली नाहीस ना तरी आम्हाला कळतं. ते जन्माला घातले आम्ही तुला. हा बघ बघ बघ, चेहऱ्यावर स्ट्रेस बघ तिच्या. रात्र झाली, सकाळी बोलणं झालं फोन करतो म्हणणारा मुलगा अजून या वेळेपर्यंत काही कळवत नाही. बाबा अरे नसेल झालं बोलणं. अरे का का नसेल झालं बोलणं? म्हणजे तू आम्हाला सांगितलंस की तुला त्याच्याशी लग्न करायचंय, तसंच त्याला तिकडे त्याच्या घरच्यांना सांगायचंय. काय अवघड आहे त्यात? बाबा त्याच्या घरच्यांना सांगणं सोपं नाहीये. का? कारण त्याच्या घरचं वातावरण आपल्यासारखं नाहीये बाबा. आणि तुला अशा घरात लग्न करून जायचंय असा तुझा हट्ट आहे. अगं, ज्या मुलाला मी हिच्याशी लग्न करतो असं सांगायला एवढा वेळ लागतोय, तो तुझ्या पाठीशी तिकडे ठामपणे उभा राहील असं वाटतंय तुला? तू तुझं घर, तुझे आई बाबा, तुझं करिअर हे सगळं सोडून जाणार आहेस. अगं, मास्टर सोडून लग्न करतेस तू. हे खरंच वर्थ आहे का याचा विचार कर. म्हणजे मी इकडे जगाला अक्कल शिकवत असतो की बाबा मुलींनी अगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे आणि मग लग्न करायला हवंय, आणि तू माझी मुलगी असून शिक्षण झाल्यावर लगेच तू लग्न करणार आहेस? किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही माझ्याकरता. नाही कर, तुला लग्न करायचं ना कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तो मुलगा तुला, तुझ्या शिक्षणाला, तुझ्या करिअरला तेवढं व्हॅल्यू करणार आहे का किंवा करू शकणार आहे का हा प्रश्न आहे. बाबा तुझ्या सगळ्या प्रश्नांवर ना एकच उत्तर आहे, हो. आणि वासूचा फोन आला ना की तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. प्लीज विश्वास ठेव तू माझ्यावर. मी तुझ्यावर विश्वास ठेवलेलाच आहे, पण त्याला मात्र तो कमवावाच लागेल. आणि तो कमावण्यासाठी त्याला माझ्या मुलीशी चांगलं आणि चांगलंच वागायला लागेल. आणि सर्व बाबतीत, फोन असो, SMS असो, तुझं शिक्षण असो, करिअर असो, नाहीतर तुझ्याशी चांगलं वागणं असो. तो विश्वास फक्त तुझ्या शब्दातून नाही, त्याच्या कृतीतूनच यायला हवा. विद्या विद्या अरे वासू, चल चल, बरीच रात्र झाली आहे, चल जाऊन झोप. चल. मला झोप नाही येणार. अरे इथे थांबून काय होणार आहे? मी वाट पाहतोय दादांची. तू जायला हवं होतंस नंदिनी बरोबर. मला जरा विचित्र वाटलं. का? म्हणजे माझं आणि नंदिनीचं असं लग्न बिग्न ठरवतात हे कळल्यानंतर मला जरा ऑड वाटतंय. म्हणजे तिच्या घरच्या सुखदुःखात मी जर सहभागी झालो ना तर तिच्या अपेक्षा वाढतील माझ्याकडून, ज्या मी पूर्ण करू शकणार नाही हे पक्क माहिती आहे मला. म्हणून मी टाळलं जायचं. म्हणजे मला माहिती आहे की तिच्या बिचारीच्या आयुष्यात खूप वाईट घडलंय, पण आणखी वाईट घडू नये म्हणून तिच्यापासून 4 हात लांब राहणं हाच उपाय वाटला मला. दादांना तुझं वागणं आवडलं नाही, जाणवलं ते मला. प्रसंग असा आहे म्हणून ते काही बोलले नाहीत. पण वासू, मला वाटतं तू आज दादांशी बोलू नकोस. भलत्याच वादाला तोंड फुटेल. मला वाटतं ते समजून घेतील मला. अरे उशीर होईल त्यांना, अंत्यसंस्काराला गेलेत ते. मी वाट पाहीन त्यांची. एवढं काय पण? फार महत्वाचं बोलायचंय मला आजच. हो. काय महत्वाचं बोलायचं? लग्नाबद्दल. कुणाच्या? माझ्या.
तुझ्या लग्नाबद्दल काय? तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही. शपथ घे माझी. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी कुणाला काही सांगणार नाही. बस. मला नंदिनीशी लग्न नाही करायचं. अंदाज आहेस मला. ती खूप लहान आहे, उथळ आहे, जुन्या विचारांची आहे. नवरा म्हणजे देव मानते ती, आणि मला नवऱ्याला मित्र मानणारी बायको हवी आहे. कारण मला माहिती आहे मी देव नाहीये, सामान्य माणूस आहे. वासू, हे सगळं बोलून तुझं लग्न तुटेल असं वाटतं तुला? माझं उर्मीवर प्रेम आहे. फार उशीर झाला आता. म्हणजे दादा बरेच पुढे गेलेत. पण मला माहितीच नव्हतं. त्याने काही फरक पडणार आहे का? मला लग्न करायचं नाहीये नंदिनीशी. वासू, माझं उर्मीवर प्रेम आहे. अरे वासू, प्रेम वेगळं, संसार वेगळा. माझ्यासाठी प्रेम असल्याशिवाय संसार होऊ शकत नाही. अरे पण दादांना खोटं पाडणं योग्य होणार नाही. मी स्वतःला खोटं पाडू का? म्हणजे मी शब्द दिलाय उर्मीला, आणि त्याहीपेक्षा जास्त माझं प्रेम आहे तिच्यावर. मला सगळं आयुष्य तिच्याबरोबर घालवायचं. ते आता या घरात होणं अवघड आहे. पण अशक्य नाहीये. पुनर्वसू, आपल्या मनापेक्षा दादांच्या शब्दांना जास्त महत्व दिलं तर ते योग्य ठरेल असं मला वाटतं. बाकी तुझं तू ठरव.